तुमच्या मुलांना समुद्र दिसणार नाही, कारण समुद्रच शहरात येईल. हे सांगणारे वेडे नाहीत, शास्त्रज्ञ आहेत आणि वेळ खूप कमी उरले. 2023 हे इतिहासातील सर्वात गरम वर्ष ठरलं. नासाने हे स्पष्ट केले. हिमालयातील बर्फ वेगाने वितळतोय. उत्तराखंडमध्ये दरवर्षी भीषण पूर येतात. मुंबई, चेन्नई सारखी शहरं अर्बन फ्लडिंग अनुभवत आहेत. हे फक्त नैसर्गिक बदल नाहीत, तर मानवी कृतींनी संकट अधिक वेगाने वाढवलंय. रात्री अचानक लाईट जाते, उकाडा असह्य होतो आणि त्या क्षणी जाणवतं हवामान बदल आता बातम्यांमध्ये नाही, तर तो माझ्या घरातही शिरलाय. आणि आता मी ठरवलंय यावर बोलायलाच हवं. IPCCच्या रिपोर्टनुसार पृथ्वी आधीच 1.1 डिग्री सेल्सिअसने गरम झाली. 2050 पर्यंत कोट्यवधी लोकांना पाण्याच्या टंचाईचा सामना करावा लागू शकतो. भारतातील 75% जिल्हे एक्स्ट्रीम वेदर अनुभवत आहेत. दरवर्षी लाखो हेक्टर जंगल नष्ट होतंय. हे फक्त आकडे नाहीत, हे आपल्या भविष्याचे इशारे आहेत. राजस्थानमध्ये तापमान 50 डिग्री सेल्सिअस पर्यंत पोहोचतंय. समुद्राची पातळी दरवर्षी वाढते. मालदीव्स आणि बांगलादेश सारख्या देशांवर मोठं संकट उभं आहे. आणि आपण अजूनही प्लास्टिक सहज वापरतोय, वीज वाया घालवतोय, झाडं तोडतोय. वेळ निघून गेल्यावर पश्चाताप उपयोगाचा नसतो. पृथ्वी आपल्याला माफ करणार नाही, पण आपण बदलू शकतो. एक झाड लावा, एक प्लास्टिक कमी वापरा, एक जागरूक निर्णय घ्या. तुमच्या स्थानिक प्रशासनालाही विचारा, क्लायमेट चेंज विरुद्ध तुम्ही कोणती पावलं उचलत आहात. कारण बदल फक्त नागरिकांनी नाही, तर प्रशासनानेही करायला हवा. लहान कृती मोठा बदल घडवू शकते. निसर्गाशी लढू नका, निसर्गासाठी लढा.